पहा, मी सुद्धा स्वामी भक्त आहे म्हणून सांगतो, भक्ती म्हणजे केवळ पायी तिथपर्यंत जाणं नाही, तर भक्ती म्हणजे अंतःकरणाने जोडलं जाणं. तुम्ही सत्याच्या बाजूने आहात ना, मग भीती कशाची? आम्ही स्वामींना मनोमन वंदन करून राजेसाहेबांना जे काही आहे ते सत्य सांगू आणि जो निर्णय असेल तो मान्य करू. प्रयत्न प्रामाणिक असतील तर गुरु कायम पाठीशी उभा असतो. याआधी तुमच्या वाटेत अनेक अडथळे आले, गरजेचे, भीतीचे, मोहाचे, आणि यापुढे येते. सत्याच्या वाटेत पहिली पायरी ही परीक्षेची असते. तेव्हा वाटत अडथळे आले तरी घाबरायचं नाही, त्याला बळी पडायचं नाही. बाबा, पण कधी कधी मन डळमळतं. होणारच. मन म्हणजे वारा आणि श्रद्धा म्हणजे पाया. ज्याचा पाया श्रद्धेवर असतो त्याला कितीही मोठी वादळ आली तरी अडवू शकत नाही. मग आम्ही काय करावं? जो निर्णय घेतलाय त्यावर ठाम राहा, मागे वळू नका. जो सत्याच्या वाटेवर चालतो त्याच्या पाठीशी स्वामी कायम असतात. तुम्ही एकटे नाही आहात, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. हो, आम्ही ठाम राहू. अहो, ते दोघे जिवंत आहेत. आपण एवढं करूनही ते जिवंत आहेत. हो, माहितीये. कुठल्याही क्षणी राजे साहेबांकडे जाऊ शकतात, त्यांना सगळं खरं सांगू शकतात. मग आपण संपलो. त्यांना अडवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. हो, मी विचार केलाय. माझ्या डोक्यात एक चाल आहे. अंबिकाला आपण थांबवू शकतो. काय विचार केलाय? अहो, हे काय आणि हे कधी झालं? हे कधी झालं? आई, बाबा, काय रे? हे घराला वाळवी कशी काय लागली? आता ही वाळवी सगळीकडेच लागली आहे. आम्ही काढत होतो, पण जितकी काढतोय तितकीच वाढत चालली आहे. पण असं कसं झालं? नेमकं कारण माहित नाही, पण एवढं मात्र नक्की, तू जे पाप करतो ना त्याचेच परिणाम असणार आहेत. हे घराला लागलेली वाळवी दिसते, पण मनाला लागलेली वाळवी दिसत नाही. हे बघ मुकुंदा, माझं ऐक. अजूनही स्वतःची चूक कबूल कर. राजे साहेबांकडे जा आणि सगळं खरं सांगून टाक. ते मी चुकूनही करणार नाही. आणि आता ते होणं शक्य नाहीये. उलट तुम्हीच आमची मदत करा. अरे काय बोलतोस तू मुकुंदा? तिची मुलगी आहे जिने चित्र काढलं, ती तुम्हाला गुरुस्थानी मानते. नाही, माझी कोणीही शिष्या नाहीये. ती राजे साहेबांना सगळं जाऊन सांगणार आहे. तुम्ही तिला थांबवा. नाही नाही नाही, मी हे करणार नाही. गुरुपदाचा गैरवापर करून खोटं बोलणार नाही, कधीही नाही. ठीक आहे, मग मी गळफास घेऊन स्वतःचा देह त्याग करतो. अहो, असं काय म्हणताय तुम्ही? हो, मग काय करू मी? तुम्हाला माझं आयुष्य संपलेलं बघायचंय ना, मग बघा. मी आत्ताच संपवतो. मुकुंदा, मुकुंदा, असा वेडेपणा करू नकोस. दार उघड मुकुंदा. बाळा, अरे काय करतोयस तू? दार उघड बघू. नाही, आता मला समजून काहीच उपयोग होणार नाही. अंबिका राजे साहेबांकडे गेली तर ती सगळं उघड करणार. मग राजे साहेब मला देहदंड देणार.
आणि नाही दिला तर आयुष्यभराची बदनामी, अपमानाचं ओझं असं जगण्यापेक्षा मृत्यू हलका असतो. मुकुंदा असं बोलू नकोस, अजून काहीही बिघडलेलं नाहीये. नाही बाबा नाही, बिघडलंय. तुमचं नाव, माझं नाव, आपल्या घराण्याची प्रतिष्ठा या सगळ्याला बोट लागलाय. आता तुम्हालाही माझी लाज वाटेल बाबा, तुम्हालाही माझी लाज वाटेल. नको रे असं बोलूस बाळा, मी आई आहे ना तुझी, माझं तरी ऐक ना. हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, ते असह्य झालेत. जर त्यांना काही झालं ना, मी तुम्हाला माफ नाही करणार. अहो लोक तुम्हालाच दोष देतील मामांजी, स्वतःच्या मुलाला मरायला भाग पडलात असं म्हणतील. आणि माझं कुंकू हिरावलं त्याचं पाप तुमच्या माती असेलच. सरस्वती, पोरी असं नको बोलूस का, काही होणार नाही त्याला. मुकुंदा, असं लाजीरवाडं आयुष्य जगण्यापेक्षा यात संपवतो सगळं. थांब मुकुंदा थांब, आम्हाला मंजूर आहे. तू जे सांगशील ते आम्ही करू, पण असं काही वेडवाकडं करू नकोस. खरंच हो, आम्हाला मंजूर आहे. मला माहिती होतं वडिलांच्या हृदयावर हा डाव नक्कीच बसेल. मुकुंदा, बाबा चला आत्ताच आपण अंबिकाकडे जाऊया. तिला समजून सांगायला लागेल आणि तिला काय समजून सांगायचंय ते आत्ताच ठरवायला लागेल. आता दोघांची परीक्षा, शिष्याची आणि गुरुची. परीक्षेचा निकाल काय लागणार आहे दोघांच्या सत्वावर अवलंबून आहे. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंबिका, आता जास्त उशीर नको. आता जे सत्य आहे ते राजे साहेबांना सांगायचंच. हो, आपला स्वामींवर विश्वास आहे. राजेसाहेब जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेल. आपण अंबिके, आधी हे चित्र बघ. हे तर माझ्या गुरूंच्या शैलीतलं चित्र आहे. हे तुमच्याकडे कसं? माझ्याकडे कसं म्हणजे? अगं मीच हे चित्र काढलं म्हणून माझ्याकडे आहे. म्हणजे ह्या चित्राचे चित्रकार तुम्ही आहात, पण हे अशी चित्र राजवाड्यात असायची ना? राजवाड्यातली ती सगळी चित्र मीच काढली आहेत. म्हणजे तुम्ही माझे गुरुदेव आहात. मी तुम्हालाच गुरु मानून चित्रकला शिकले. तुमची चित्र पाहून मी रंग हाती घेतले. आणि तुम्ही आज इथे ह्या क्षणाची मी केव्हापासून वाट बघते, कितीतरी वर्षापासून. यशस्वी भव. अगं माझ्यासारखं कोणीतरी चित्र काढते आहे हे पाहून मलाही समाधान वाटलं. गुरुवर्य, ते पहा, भिंतीवरचं चित्र.
हरवलेलं सापडतच, पण सापडताना सत्यही समोर येते. अंबिका, मी होतो तिथं. स्वामी स्थानावरून ते चित्र अदृश्य झालं. आता समजतंय मला, जिचं चित्र होतं तिच्याकडे आलं. स्वामींनी न्याय केला. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? कारण मुकुंदा माझा मुलगा आहे. राजा, झालं तुमचं बोलून झालं असेल तर आपण कामाचं बोलूयात. हा. अंबिका, तू मला तुझा चित्रकलेतला गुरु मानतेस ना? हो गुरुवर्य. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. मी आज तुझ्याकडे गुरुदक्षिणा मागायला आलो आहे. गुरुवर्य, तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून जे मागाल ना ते द्यायला तयार आहे. माझी गुरुदक्षिणा ही आहे की मुकुंदाचं गुपित तू कुपितच ठेवावं, कुपितच ठेवावं, कुपितच ठेवावं, कुपितच ठेवावं, कुपितच ठेवावं. गुरुवर्य, मी हो, गुरुदक्षिणा हीच. मुकुंदाने जे केलं ते राजे साहेबांना कळू नये. ते गुपित तू तुझ्याकडेच ठेव. अहो पण हे तर गुरुचा शब्द पाळणं हा धर्म आहे शिष्याचा. ही कसली परीक्षा आहे? गुरुचा मान ठेवू की स्वामींच्या न्यायावर ठाम राहू? शिष्यावर अन्याय होत देतो तो गुरु नसतोच. अशी गुरुदक्षिणा मागून तू गुरु या पदाला लज्जित केलंयस गोवर्धन. स्वामी देवा, हे असं का केलं? तुम्हाला काय वाटलं अभ्यास केल्यावर? स्वामी, अहो ते फळ लागलं माझ्या डोक्याला. नेमकी कसली शिक्षा दिलीत मला? कविराज, बरं झालं मी चुकवलं ते. हा, पण वाईट वाटलं, नुकसान झालं, पण त्याला लागलं नाही ना. स्वामी, मला प्रसाद मिळाला. स्वामी देवा, मलाही प्रसाद मिळाला. तुम्ही दिलेलं फळ म्हणजे माझं भाग्य आहे. काय शिकलं यातून? यातून काय शिकण्यासारखं आहे? क्रिया एकच, फळ एकाच हातातून फेकला गेला, पण एकाला त्याची इजा झाली, एकाने ते चुकवलं आणि एकाला तो प्रसाद वाटला. नियती प्रत्येकाच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात हेच करत असते, पण तुम्ही त्यांना कसा प्रतिसाद देतात, कशी प्रतिक्रिया देतात, यावर त्यांचं पुढे काय होणार आहे अवलंबून असतं. म्हणजे देवा, त्या क्षणी आपण काय कर्म करतो किंवा काय निर्णय घेतो याच्यावर आपलं पुढचं नशीब ठरतं. म्हणजे देवा, सगळ्या गोष्टी आपल्याच हातात असतात की. बरोबर. योग्य कर्म आणि योग्य निर्णय
हे दोन्ही असेल तर आमचा आशीर्वाद कायम पाठीशी असतो. पण स्वामी, गोष्टी इतक्या अचानक घडतात की कळतच नाही नेमकं काय करावं. हा, नेमकं कळत नाही काय करायचं ते. सगळा गोंधळ उडतो अशा वेळेस. मग गोंधळ मनातल्या भीतीचा परिणाम असतो. भीती असते तेव्हा माणूस फळ चुकवतो आणि धैर्य असतं तेव्हा प्रसाद झेलतो. अंबिकाच्या आयुष्यात हेच घडलंय. तिला आता एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. शिवशंकर शंभा. गुरुवर्य, अहो हे काय मागणं आहे? अशी गुरुदक्षिणा तुम्ही कशी काय मागू शकता? चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं म्हणजे न्यायाला हरवणं नाही का? पुत्र प्रेमापोटी माझ्यातला गुरु हतबल झालाय. लेकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने नाही ऐकलं. माझी शिष्या ती कदाचित मला समजून घेईल अशी अपेक्षा आहे. गुरुवर्य, अहो गुरु म्हणून तुम्हीच तिला योग्य मार्ग दाखवायला हवा ना. स्वामींच्या बाबतीत अशी चूक तुम्ही तुमच्या शिष्याकडनं घडू द्याल? सांगा ना. आम्ही सर्व स्वामींची माफी मागू, हवं तर त्यांच्या चरणी पडू. पण राजे साहेबांच्या शिक्षेपासून आधी ह्यांना वाचवणं गरजेचं आहे. हो, मुकुंदाच्या बदनामी बरोबर माझीही बदनामी होणार. माझी प्रतिष्ठा, इतके वर्ष कमवलेलं नाव सगळं धुळीस मिळणार. त्या अपमानानंतर मी एक क्षणही जगू शकणार नाही. आमचं भवितव्य आणि आमचं आयुष्य आता तुझ्या हातात आहे अंबिका. गुरुवर्य, मी माझ्या पुढे असे हात जोडू नका. हे बघ अंबिका, एक बाई म्हणून, एक आई म्हणून माझं कुंकू, माझं संसार सगळं काही फक्त तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे बघ. ठीक आहे, मी मुकुंद भाऊंची ही गोष्ट गुपित म्हणूनच ठेवेन. अंबिका, अगं काय बोलतेस तू? धन्य आहेस तू पुरी. तूच माझी खरी शिष्य आहेस. धन्यवाद. धन्यवाद. स्वामी मला माफ करा. माझा नाईलाज आहे. आज गुरुच्या शब्दासाठी सत्य गिळली, पण तुमच्या न्यायावरचा विश्वास अजूनही तसाच आहे. कधी कधी धर्मासाठी घेतलेला निर्णयही मनाला पापासारखा पोचतो. नियतीने परीक्षा घेतली, त्यावर तिने प्रतिसाद दिला. आता निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळ दाखवून देईलच. अंबिका, तुझ्यासमोर अनेक पर्याय होते, त्यात तू एक निवडलास. आता याचा परिणाम काय होईल हे तुला कळेल. एखादं फळ निवडलं की त्या फळाच्यात काय दडलंय हे ते फळ सोलल्यावरच कळतं. स्वामी देवा, तिने मनापासून निर्णय घेतलाय. तिचा हेतू चुकीचा नव्हता. ज्यांच्यामुळे तू हा निर्णय घेतला त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागणार. शिव